त्यानुसार ग्रहस्थिती घेऊन येत असते. पण एकदा जन्म घेतल्यानंतर आपण जी आपल्याला भोगायची आहे कर्म, ती भोगत असताना सुद्धा आपली काही इच्छा असतात, आकांक्षा असतात, काही महत्वाकांक्षा आहेत, ध्येय आहेत प्रत्येकाची. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आता म्हणजे आपली कर्म भोगता भोगता अजून सुद्धा आपल्याला काही करायचं असतं. या सगळ्या गोष्टी या चरकरकावरनं बघायला सांगितलेल्या आहेत पाराशरीमध्ये. आलं लक्षात? त्याच्यामुळे काय होतं की या पद्धतीमध्ये सुद्धा आत्माकारक आहे, अमात्यकारक आहे, भ्रातृकारक म्हणजे भावंडांचा कारक आहे, मातृकारक आहे, पुत्रकारक आहे म्हणजे संततीचा कारक आहे, किंवा आपण बुधाला नातेवाईकांचा कारक म्हणतो तसा ज्ञातिकारक याच्यात सुद्धा आहे. त्याच्यानंतर जाया किंवा दाराकारक ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा याच्यामध्ये आहे, की त्याच्यामध्ये स्थिरकारक जायाकारक म्हणजे आपण स्थिरकारक पद्धतीमध्ये शुक्राला बघतो. तर इथे जायाकारक किंवा दाराकारक हा शुक्र, आणि इथे प्रत्येकाच्या कुंडलीगणित तो ग्रह वेगळा येईल. मग आता हे कसं करायचं किंवा काय आहे याच्यामध्ये, तर या चरकारक पद्धतीमध्ये एक दोन प्रकारे या पद्धती मांडलेल्या आहेत आपल्या आचार्यांनी. काही आचार्य सप्तचरकारक पद्धती वापरतात आणि काही आचार्य हे अष्टचरकारक पद्धती वापरतात. तर सप्तचरक म्हणजे आता ही जी मी पदं सांगितली तुम्हाला, आत्मा, अमात्य, भ्रातृ, मातृ, पितृ, पुत्र, ज्ञाती आणि दारा, ही 8 पदं झाली किंवा 8 जागा झाल्या समजा, किंवा 8 कारकत्व झाली. सप्तचरकारक पद्धतीमध्ये पुत्रकारक हे पद येत नाही, बाकीची 7 येतात. परंतु पाराशरीमध्ये पुढे जी काही नियम किंवा काही योग दिलेले आहेत त्याच्यामध्ये 8 कारक वापरूनच दिलेले असल्यामुळे पाराशरांना सुद्धा 8 चरकारकाची पद्धतच मान्य असावी. आलं लक्षात? आता त्याची गणना आज आपलं म्हणजे एवढ्या अर्धा पाऊण तासामध्ये पूर्ण हा विषय होत नाही, कारण मला क्लासमध्ये 2 तासाचे 4 क्लास लागतात हा विषय पूर्ण समजवायला. पण मी एक तुम्हाला साधारण त्याची कल्पना येईल एवढंच आज आपण बघूया. तर हे कसे ठरवले जातात, त्याची गणना कशी केली जाते, कॉम्पिटिशन कसं केलं जातं चरकारकामध्ये. तर इथे राशी सोडून द्यायच्या, फक्त ग्रहांचे अंश लक्षात घेतलेले आहेत, की जो सगळ्यात जास्त अंशावरचा जो ग्रह आहे तो आत्माकारक ग्रह आहे. त्याच्या खालोखाल त्याचे अंश आहेत तो अमात्यकारक होईल. त्याच्या खालोखाल जो आहे तो भ्रातृकारक होईल. त्याच्या खालोखाल जो आहे तो मातृकारक होईल. त्याच्या खालोखाल जो आहे तो पितृकारक होईल. त्याच्या खालोखाल अंशांवरती जो आहे तो पुत्रकारक होईल. त्याच्या खालोखाल ज्ञातिकारक, आणि सगळ्यात कमी अंश असलेला जो ग्रह येईल तो जाया किंवा दाराकारक त्याला असं म्हटलं जातं. आता इथे एखादी शंका नंतर फार नको म्हणून मी आत्ताच सांगतो की काय काय वेळा कुंडलीमध्ये एकाच अंशात 2 ग्रह 3 ग्रह सुद्धा येतात. आलं लक्षात? मग अशा वेळी कलाधिक जास्त काय आहे त्याप्रमाणे बघावं. म्हणजे अंश आणि कला साम्य सुद्धा जरी असेल तर मग विकलांपर्यंत जावं असं नियमात सांगितलेलं आहे. आता त्याच्यात सुद्धा आणखीन काही खोल अभ्यास आहे की ज्यावेळी असे 2 ग्रह एकाच अंशात येतात, कला वगैरे सोडून दिली तरी, तर त्या 2 ग्रहांना एकाच पदावरती बघा असं सांगितलेलं आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या मागचं पद जे आहे ते रिकामं होतं. तर ते जे रिकामं झालेलं पद आहे ते स्थिर कारकातल्या ग्रहाने भरायचं, अशी पद्धत आहे. पण तो भाग आता आपण घेणार नाही कारण तेवढा वेळ नाही आपल्याला. तर आता आपण सरळ हे 8 कारक बघितले, याच्यामध्ये 7 ग्रह, रवी ते शनीपर्यंत जे 7 ग्रह आणि 8वा राहू येतो. फक्त या राहूचे जे अंश आहेत हे उलटे बघायचे, म्हणजे 30 मायनस करून मग जे येतील ते राहूचे अंश या गणनेसाठी बघायचे. म्हणजे समजा 3 अंशावरचा राहू असेल तर त्याला 27 अंश तो भोगून आलेला आहे, कारण तो उलटा येतो. तो राशीचा प्रवेशच मुळात 30व्या अंशातनं करतो आणि मग पुढे पुढे 29, 28, 27 वगैरे असा येत जातो. तर राहूचे अंश ज्यावेळी आपण कॅल्क्युलेट करणार त्यावेळी ते 30 मधनं मायनस करायचे आणि मग जे येतील ते राहूचे अंश धरायचे.
म्हणजे एकंदर तुमच्या लक्षात आलं असेल की सिनियर मोस्ट जो असेल तो आत्माकारक होतो. जसं एखाद्या ऑफिसमध्ये साहेबाची बदली होत राहते दर 2 वर्षांनी वगैरे, पण तिथला पिऊन असेल किंवा एखादा क्लार्क असेल तो वर्षानुवर्ष तिथेच असतो. त्याच्यामुळे नवीन आलेला साहेब सुद्धा त्याला विचारतो तिथल्या त्या, कारण प्रत्येक कंपनी जरी एकच असते तरी प्रत्येक ठिकाणच्या ऑफिसची पद्धती वेगवेगळ्या असतात, काही ना काहीतरी वेगवेगळे असतात. तर तो तिथला जो सिनियर असेल पहिल्यापासून असेल त्याला त्यावेळी एक भाव येतो किंवा मान येतो. तसंच साधारण याच्या पाठीमागे असो, कारण ग्रह अगदी माणसासारखे वागतात. म्हणून याच्यामध्ये कसं आहे की जो जास्तीत जास्त अंशांवरती आहे तो ग्रह हा आत्माकारक होतो. आणि या पद्धतीमध्ये आत्माकारक ग्रहाला खूप अनन्यसाधारण महत्व आहे, खूप जास्त महत्व आहे आत्माकारकाला आहे. कारण का तो मुख्य आहे सगळ्यामध्ये. जसा रवी हा आत्माकारक जो आहे तो स्व दाखवतो, आपला स्वतः दाखवतो, त्याचं स्वत्व दाखवतो. कारण रवीवरती बाकी सगळ्या गोष्टी अवलंबून. कारण रवी मुळे आपला जन्म झालेला असतो. रवीमुळे म्हणजे कर्म आपलीच असतात, पण ती रवी दाखवत असतो कुंडलीमध्ये. तर त्याच्यामध्ये आपण रवीकडे कसं बघतो, तर तो मग लग्न स्थानाचा म्हणून तो कारक आहे. कारण लग्न स्थान म्हणजे तुमचा हा जन्म आहे, आत्ताचा जन्म म्हणजे तुमचं लग्न आहे. मग तो त्याचा कारक रवी आहे बघा, हो की नाही. तसंच तेवढंच महत्व या चरकारकातल्या आत्माकारकाला द्यायचंय. हा आत्माकारक कसं आहे की आणखीन थोडस क्लिअर करतो आपल्याला की जो ग्रह आत्माकारक होईल एखाद्याचा, तर त्या ग्रहाच्या कारकत्वाप्रमाणे त्या जातकाच्या इच्छा, आकांक्षा, वासना, महत्वाकांक्षा वगैरे या त्याच्या आजूबाजूने असतात. आता उदाहरणार्थ एक बुध हा ग्रह घेऊ की बुध आता कशा कशाचा कारक आहे, तर बुध हा साहित्य, विनोद, कला, चित्रकला, शिल्पकला, लेखन, काव्य या सगळ्याचा कारक आहे. तो व्यापाराचाही कारक आहे. अशा अनेक गोष्टींचा बुध हा कारक आहे. तर अशा बुध ज्याचा आत्माकारक आहे अशा माणसाच्या इच्छा या सुद्धा बुधाच्या कारकत्वाच्या भोवतीच फिरत असणार. की लेखन, शास्त्राचा अभ्यास, वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास, की बुद्धिमान माणूस जो असतो तो सतत मरेपर्यंत शिकत असतो. हे बुधाचं कारकत्व आहे. बुध आपला मेंदू दाखवतो, बुद्धी दाखवतो. तर बुद्धिजीवी जे लोक असतात ते असा बुध हा जो ग्रह त्यांचा आत्माग्रह होतो, हे बुद्धिजीवी लोक असतात, त्यांचा आत्माग्रह बुध असतो. लक्षात. तर अशा प्रकारे गुरु असेल, शनी असेल, रवी असेल, मंगळ असेल, तर त्यांच्या आतल्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्यांना काय हवंय आयुष्यामध्ये हे तो आत्माकारक दाखवत असतो. आणि मग त्याप्रमाणे हा ग्रह मुख्य होतो कुंडलीमध्ये, की तुमच्या इच्छा, आकांक्षा, वासना ज्या काय पूर्ती त्याची जी व्हायला पाहिजे. होते का प्रत्येकाची इच्छापूर्ती आयुष्यामध्ये? प्रत्येकाची, त्याला कोणी स्वप्न म्हणतो, कोणी काय म्हणतो, पण त्या इच्छापूर्ती प्रत्येकाची किती प्रमाणात होईल, कशी होईल? काही माणसं म्हणतात की नाही मी संतुष्ट आहे, माझा आता काही प्रॉब्लेम नाही, मला कसली इच्छा नाहीये. म्हणजे तो थोडासा वैराग्याकडे जाणारा माणूस असतो की त्याला आता काय नकोय, मला माझ्या सगळ्या इच्छांचे पूर्ती झाले. तर अशा माणसाच्या कुंडल्यांमध्ये बघा की हा आत्माकारकाची स्थिती अतिशय बलवान असेल. कारण आत्माकारक ग्रह जेवढा बलवान असेल तेवढी तुमची अपेक्षापूर्ती, इच्छापूर्ती होत असते. आणि आत्माकारक ग्रह जेवढा निर्बल असेल, पीडित असेल, तेवढ्या यश गाठायला त्या जातकाला अडथळे, अडचणी येत असतात आयुष्यामध्ये. म्हणून हा आत्माकारक ग्रह हा खूप महत्वाचा ठरतो कुंडलीमध्ये. आणि मग त्या अनुषंगाने बाकी सगळे ग्रह किंवा बाकी सगळी जी नाती आहेत ही त्याच्याशी वागणार आहे. की कारण का जसा राजा तशी प्रजा, यथा राजा तथा प्रजा. की राजा बलवान असेल, शूर असेल, वीर असेल, पराक्रमी असेल, तर ती सगळी प्रजा किंवा त्याचे मंत्री, त्याचे पुत्र किंवा एकंदर बाकी सगळ्या त्याच्या भोवतीची माणसं जी आहेत हे त्याचं ऐकणार आहेत किंवा त्यांच्याकडनं त्याला तसं सहाय्य मिळणार आहे. म्हणजे त्या राजाच्या इच्छापूर्तीला मान दिलेला असतो कधीही, होय की नाही. तरी आता ह्या आत्माकारक जेवढा बलवान असेल कुंडलीमध्ये
तेवढी तुमची यशप्राप्ती तो दाखवत असतो आयुष्यातली. आणि मग या सगळ्याची अंमलबजावणी कोण करतो? राजाच्या इच्छेची अंमलबजावणी करणारा कोण असतो? तर त्याचा प्रधान किंवा मंत्री, त्याला इथे अमात्य म्हटलेलं आहे. मग हा अमात्यकारक राजाच्या खालोखाल महत्वाचा ठरतो, कारण राजाच्या सगळ्या इच्छा वगैरे ज्या आहे हा अंमलात म्हणजे त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी करणारा तो असतो प्रधान. म्हणून या आत्माकारक आणि अमात्यकारकामध्ये कारकामध्ये सुसंवाद पाहिजे, चांगले योग पाहिजेत, शुभ योग पाहिजेत. तर मग चांगल्या प्रकारे त्याच्या इच्छा पूर्ण होत असतात. की जसं आत्माकारक बोध असेल, अमात्यकारक शनी असेल, तर ते दोघे मित्र आहेत एकमेकाचे. मग त्याची ध्येयपूर्ती त्याला पाहिजे त्या याने होत राहील पुढे. पण आत्माकारक बोध आहे आणि अमात्यकारक मंगळ आहे असं पण होऊ शकतं. आता मुळातच ते दोघे एकमेकाचे शत्रू झाले, पण त्यांचं शत्रू मित्रत्व हे कुंडलीवरनं बघायला पाहिजे, पंचधा मैत्रीवरनं बघा. कारण फक्त नैसर्गिक मैत्री असं नाही, कारण नैसर्गिक मैत्रीप्रमाणे बघितलं तर आणि तात्कालिक मैत्रीप्रमाणे तर कदाचित ते शत्रुत्व जे आहे ते सम याच्यामध्ये सगळं होऊ शकेल की ना शत्रू ना मित्र असं. याप्रमाणे पंचधा मैत्रीच्या मधूनच हे सगळं बघावं, आलं लक्षात. आणि त्याचप्रमाणे मग इतर सगळे जे काही नातेवाईक सांगितलेले की पुत्रकारक, दाराकारक, ज्ञातीकारक, तर काही वेळा एकाच म्हणजे त्या नात्याच्या ऐवजी आणखीन सुद्धा काही अधिकार सांगितलेले आहेत बघण्यासाठी. की पितृकारक जो असतो तो पित्याचा तर कारक असतोच, पण त्याशिवाय वडीलधारी माणसं जी असतात आपल्याला घरी, आधार असं ज्यांना आपण म्हणतो, की माणूस कितीही कर्तृत्व जरी गाजवत असला तरी एक आधार म्हणून तो काका असेल, मामा असेल, वडील असतील, कुणाकडे तरी बघत असतो घरामध्ये. तर तो हा पितृकारक ग्रह असतो, म्हणजे या पद्धतीच्या दृष्टीने बघितलं तर. अमात्यकारक मी तुम्हाला सांगितलं की राजाला सहाय्य करणार किंवा त्याचा प्रधान मंत्री असा. त्याच्यानंतर मातृकारक म्हणजे मातेचा कारक. पुत्रकारक म्हणजे संततीचा कारक तर झालाच, आणि त्याच्याशिवाय तुमचे जे अनुयायी आहेत, विद्यार्थी आहेत, यांना सुद्धा या पुत्रकारक ग्रहावरनं बघावं. ज्ञातीकारक जो असतो तो नातेवाईक पण दाखवतो, रायव्हलरी पण दाखवतो तुमच्यातले, म्हणजे प्रतिस्पर्धी जे असतात आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी म्हणा किंवा आणखीन कुठे, तर हे प्रतिस्पर्धी थोडेफार शत्रुत्व दाखवणारे हे सगळं या षष्ठावरनं बघा. किंवा तुमचे नातेवाईक. आणि दाराकारक किंवा जायाकारक जो असतो त्याला आता ग्रंथामध्ये पत्नी असा शब्द जरी वापरलेला असला तरी आत्ताच्या काळामध्ये पती किंवा पत्नी असा घ्या, जोडीदार. थोडक्यात तुमचा जोडीदार हा दाराकारक ग्रहावरनं आपण बघू. ठीक आहे. तर साधारण ही अशी पद्धत आहे. गणना तुम्हाला कळली, 8 पदं कळली. आता याच्यामध्ये एक दुसरा भाग मेन मुख्य म्हणजे आपल्याला कन्सल्टिंग करताना म्हणा किंवा ज्योतिष अभ्यासत असताना फार महत्वाचा भाग म्हणजे याच्यावरनं कारकवंश कुंडली पण मांडायला सांगितलेली आहे. तर कारकवंश कुंडली ही आत्माकारक ग्रह, कारक म्हणजे आत्माकारक आणि कारकवंश मधला अंश म्हणजे आत्माकारक ग्रहाचा नवांश. आत्माकारक ग्रहाचा नवांश म्हणजे इथे सुद्धा नवांशाला खूप महत्व दिलेलं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये, पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये जिथे तिथे मूळ कुंडली आणि नवांशाला खूप महत्व आहे. म्हणजे अगदी तुम्ही दारिद्र्य योग घ्या, धनयोग घ्या, कुठलाही योग घ्या, तो ग्रह कोणत्या नवांशात आहे. अगदी आपण दशमस्थानाचा अभ्यास करताना सुद्धा कर्माजीव सिद्धांत वगैरे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा दशमेशाचा नवांश स्वामी कोण असेल त्याच्या कारकत्वाप्रमाणे आपलं कार्यक्षेत्र असतं. अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की कारकत्व हा प्रकारच खूप म्हणजे फलादेशाला अतिशय उपयोगी असणारा असा भाग आहे की कुंडलीमधले ग्रह सुद्धा एकमेकाला कारक होतात जर ते त्यांच्या एकमेकाच्या दशमात असतील तर. म्हणजे जे भावकारकत्व वगैरे जे सांगितलेलं आहे
त्याच्यामध्ये अगदी म्हणजे बृहत जातक किंवा पाराशरी, तुमचा याचा चिंतामणी वगैरे बरेचशा ग्रंथामध्ये, जातक तत्व वगैरे या सगळ्या ग्रंथांमध्ये एकमेकाच्या दशमात किंवा एकमेकाच्या केंद्रात आलेले ग्रह हे एकमेकाला कारक होतात. ते शत्रू असोत मित्र असोत, अगदी स्पष्ट असा नियम दिलेला आहे. म्हणून केंद्रात आलेले ग्रह हे तुमच्या कर्मावर प्रभाव टाकतात थोडक्यात, हा लक्षात. तर तशाच प्रकारे इथे सुद्धा कारकांश कुंडली मांडली जाते. तर कारकांश कुंडली कशी मांडली जाते, तर आत्माकारक ग्रह हा ज्या नवांश राशीत असेल ती नवांश राशी लग्नी घ्यायची आणि कुंडली फिरवायची. म्हणजे जसं आपण चंद्रकुंडली मांडताना, लग्न कुंडलीवरनं चंद्रकुंडली मांडताना आपण चंद्राला लग्नी घेतो आणि बाकीची कुंडली ग्रह आहेत त्या त्या राशीत तसे लिहितो. तसंच इथे नवांश कुंडली फिरवायची. आत्माकारक ग्रह ज्या ठिकाणी असेल नवांश कुंडलीमध्ये, त्याला त्या नवांश कुंडलीमध्ये लग्नी घेऊन बाकीचे ग्रह लिहायची. ही झाली एक पद्धत. त्याला काही लोक स्वांश असं पण म्हणतात. आणि दुसरी पद्धत जी आहे ती आत्माकारक ग्रह ज्या नवांश राशीत असेल ती राशी जन्मकुंडलीमध्ये लग्नी घ्यायची आणि बाकीचे ग्रहस्थिती आहे तशी मांडायची. अशा दोन पद्धतीने ही कारकांश कुंडली मांडली जाते. प्रत्यय या दुसऱ्या पद्धतीचा येतो. म्हणजे आत्माकारक ग्रहाच्या नवांश राशी जी आहे ती नवांश राशी लग्न जन्मकुंडलीमध्ये लग्नी घेऊन जन्मकुंडली फिरवायची. त्याचा प्रत्यय जास्त येतो, कारण त्याच्या मागे ज्योतिषशास्त्रातलं एक प्रसिद्ध सूत्र आहे, नवांश तुल्य राशी. नवांश तुल्य राशी हे त्याच्या मागचं तत्व आहे. आणि जी नवांश कुंडली फिरवण्याची पद्धत आहे त्याला राशी तुल्य नवांश असं म्हणतात. हे दोन्ही गोष्टी ज्योतिषशास्त्रात अतिशय प्रसिद्ध आणि अगदी साहजिक आहेत. त्या बऱ्याचशा आचार्यांनी त्या मांडलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या ग्रंथामध्ये आणि फल सांगितलेले आहेत. तर इथे सुद्धा कारकांश कुंडली जी आहे, तर ही कारकांश कुंडली अशी दोन प्रकारे मांडतात. प्रत्यय मला तरी आतापर्यंत या म्हणजे नवांश तुल्य राशीचा जास्त आलेला आहे, आलं लक्षात. पण कधी कधी याच्यावरनं सुद्धा येतो. दोन्हीकडनं बघावं, अनुभव तुमचा अनुभव तुमच्या बरोबर राहील, हा लक्षात. आता जे मी आता तुम्हाला सांगितले ते माझा अनुभव सांगितला. तर मी ज्या काय कुंडल्या जेवढ्या काय बघितल्या असतील, 500 बघितल्या असतील, 1000 बघितल्या असतील, वाटेवर काय बघितल्या असतील, तर प्रिडिक्शन साठी, फल करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी पद्धत आहे. की एखादा जातक ज्यावेळी आपल्याकडे येतो की नोकरीच्या संदर्भात वगैरे आपण सर्वसाधारण लग्न कुंडली बघतो, दशमात कुठली रास आहे, कुठला ग्रह आहे, फार तर चंद्रावरनं कुंडली बघतो की चंद्र कुंडली म्हणून त्याच्या दशमाचं काय आहे वगैरे. त्याच्यानंतर आपण दशांश कुंडली बघतो, त्याच्यासाठी दशांश वर्ग कुंडली बघतो. तर त्याचबरोबर तुम्ही फक्त आत्माकारक ग्रह म्हणजे कारकांश कुंडलीची कल्पना करून त्याप्रमाणे बघा. आणि आत्माकारक ग्रह किती बिघडलेला आहे किंवा पीडित आहे किंवा निर्बल आहे, तर निर्बल असणं आणि पीडित असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. निर्बल असणं म्हणजे राशी वाईज नीच आहे, शत्रू राशीत आहे वगैरे, आणि पीडित असणं म्हणजे उच्चीचा ग्रह सुद्धा कधी कधी कमतरता देतो फलामध्ये, कारण तो पीडित असतो. पापग्रहांनी युक्त दृष्ट असणं हा पीडित झाला, हा लक्षात. तर ग्रह हा पीडित आहे का निर्बल आहे, तो जेवढा निर्बल आहे, पीडित आहे, तेवढा त्याला त्रास होणार आयुष्य कंठत असताना, हा लक्षात. की एक आपण कॉन्फिडंटली म्हणतो की चला आज मी अमुक गोष्ट करेन, नाही होत, काहीतरी प्रॉब्लेम होतो, समोरच्या लोकांची साथ मिळत नाही किंवा काहीतरी असं होतं. आणि की असे जातकच आपल्याकडे जास्त करून येतात. तर हटकून तुम्हाला दिसेल की कारक ग्रह जो आहे म्हणजे आत्माकारक ग्रह हा कुठंतरी बिघडलेला आहे किंवा कमी आहे. उपासना तोडगे वगैरे मी सांगत नाही, पण जे ग्रंथात सांगितलेले आहे की अशा ग्रहाला डेव्हलप करायचं, त्याच्यासाठी अनेक मार्ग आहेत, ते ज्याचे त्यांनी त्या त्या जातकांनीच करायला पाहिजे. त्याचा जप करायचा, त्याच्या जपसंख्या एवढा जप करा किंवा जे काय ग्रंथात सांगितलेले उपाय. बाकी खूप दिव्य उपाय मी पण ऐकतो आज बाहेरून इकडलं तिकडलं, पण जे आपण जे ग्रंथात सांगितले त्याच्या पलीकडे जाता कामा नये. की त्या आत्माकारक ग्रहाची अधिदेवता जी असेल त्या अधिदेवतेची उपासना केली तरी सुद्धा खूप चांगला फरक पडतो.
त्याच्या खालोखाल रत्न वापरण्याने त्याचा फरक पडतो. त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता ही कारकवंश कुंडल्याच्या ग्रहांची फळं, खूप फळं दिलेली आहेत खूप, पण आपल्या पाऊण तासात ती नाही होणार आहेत, म्हणून मी काही थोडी तुम्हाला आता इथे वाचून दाखवतो. ग्रहांची फळं असं एक स्लाइड आहे बघा, तर सातवी वगैरे स्लाइड असेल. अजून पुढे जाऊ. हे पण झालं आपलं. आता ही थोडीशी म्हणजे मी जी सांगितलं ग्रंथामध्ये किंवा प्रत्ययाला येतात त्यातली थोडीशीच फळं जी जास्त प्रत्ययाला येतात तेवढीच मी आणलेली आहे तिथे लिहून. कारकवंश कुंडलीच्या केंद्रात बलवान रवी किंवा शुक्र असेल तर राजसेवा, राजकार्य किंवा राजकारणात असणारे लोक हे दाखवतात. त्याच्यानंतर पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमेचा चंद्र हा जर कारकवंश कुंडलीमध्ये केंद्रात असेल. हा अजून एक पाठीमागे दिसतंय सगळं व्यवस्थित. लाईट बंद करायला त्याने शब्द ओळखायला का येतात का असं त्यात लांब बसल्यामुळे. इथं जर का लाईट असेल तर ते कमी दिसतं. त्याच्यासाठी लाईट बंद करा, हा राहून द्या, मला दिसणार. मागचा एक बंद करतो. हा बंद करतो. हो इथे अजून एक फोकस आहे ना त्याला वाचता. स्टेजवरचा लाईट चालू करणार. स्टेजवरचा लाईट बस स्टेजवरचा लाईट चालू. कुठला हा कुठे आहे स्विच कुठे? ठीक आहे बस. आता लाईट बंद करून एकदा लाईट बंद करून बघ ते पण त्यांना वाचता आलं पाहिजे. मी हा नाही तर मला असं वाचायला ठीक आहे निश्चित त्रास नाही. ठीक आहे चालेल. पूर्ण चंद्र हा जर शुक्राने दृष्ट किंवा युक्त असेल तर जातक विद्वान, शास्त्र संपन्न आणि धनसमृद्ध असतो. मंगळ हा जर कारकवंशाच्या चतुर्थ किंवा म्हणजे आपल्या एकंदर केंद्रात असेल तर रसायनशास्त्र, वैद्यक, त्याच्यानंतर अग्निजीवी म्हणजे अग्नीशी संबंधित कार्य असतं, की जसं आता एखादी बेकरी असेल, केटरिंगचा व्यवसाय, सगळे अग्नीशी संबंधित हे आहेत. किंवा बॉयलर इंजिनियर असेल, फाउंड्रीमध्ये काम करणारा असेल. आता तो फाउंड्रीमध्ये कामगार आहे का इंजिनियर आहे हे तुम्ही पत्रिकेच्या दर्जावरनं ठरवायचं आहे. ही एकच पद्धत काय फक्त फलादेशाला, ही एक फक्त सपोर्टिव्ह नाही, एक टूल आहे. समजा की पत्रिकेच्या दर्जाप्रमाणे तो इंजिनियर तरी असेल, इंजिनियर आहे का, डिप्लोमा होल्डर आहे का, सदा ITI फिटे झालेलं आहे, हे पत्रिकेतल्या ग्रहांच्या दर्जावरनं ते ठरतं. पण ही जी पद्धत आहे ही तुमचं कार्य सुचवते की केंद्रात आलेले ग्रह जसे आपण बघतो तसे कारकवंश कुंडलीच्या केंद्रात आलेले ग्रह सुद्धा हेच सुचवत असतात. ही कारकवंश कुंडलीची फळं 90% प्रत्यय देतात. तुम्ही चेक करून बघा तुमच्या ह्याच्यावरती. आपण काही पत्रिका नंतर घेणार आहोत इथे. बुध हा कला, साहित्य, वाङ्मय वगैरे मगाशी सांगितलं तुम्हाला की गुरु सज्जन असतो. सज्जन व्यक्ती, सत्कर्म करणारा, धर्म अध्यात्माशी संबंध असणारा, मार्गदर्शन करणारा, अध्यापन करणारा, सल्लागार किंवा मानव सेवा करणारा, असे म्हणजे जी गुरुची सगळी कारकत्व आहेत त्याच्यामध्ये त्याचं कार्य असतं. शुक्र जर असेल तर धनकनक संपन्न, विल्लासी, भोगी आणि राजकारणी असतो. राजकारणात चांगलं यश मिळतं. शनी असेल तर परंपरागत जो काय व्यवसाय घरामण्यामध्ये चालू आहे तो करण्याच्याकडे त्याचा कल असतो. किंवा मग कष्ट, मेहनत असणारी कामं किंवा संशोधन, चिकाटी किंवा इंजिनिअरिंग वर या गोष्टी सगळ्या शनी दाखवत असतो.
हं? तर राहू जो आहे हा राहू सुद्धा लोहयंत्री यंत्राशी संबंधित काम करणारा किंवा टेक्निकल बाजूचा असं समजा इंजिनियर पण येऊ शकतो त्याच्यामध्ये, किंवा प्रत्यक्ष यंत्राशी काम करणारा सुद्धा येऊ शकतो, किंवा विष संशोधन करणारा विषवैद्य, किंवा मग आता ग्रंथात दिले चौर्य कर्म करणारा. तर आताच्या याच्या चौर्यामध्ये काय दुसऱ्याचं पाकिटच मारलं पाहिजे असं नाही, बेकायदेशीर कामं ही सुद्धा चौर्य कर्मच आहे एक प्रकारचं, त्याच्यामुळे त्याही प्रकारे बघायला हरकत नाही. केतू हा मोठमोठ्या वस्तूंचा व्यापारी असतो, म्हणजे फर्निचरचा व्यापार किंवा गाड्यांचा व्यापार, फोर व्हीलरचा व्यापार वगैरे करणारा अशा दृष्टीने, किंवा तो सुद्धा चौर्य कर्म करणारा वगैरे असतो. हत्ती घोडे, आता या ग्रंथामध्ये हत्ती घोड्यांचा व्यापारी असं सांगितलं. आता काय हत्ती घोडे घेऊन आपण फिरत नाही, पण कार घेऊन त्याचा पर्याय म्हणजे आत्ताच्या काळात ते डिकोडिंग करताना आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की घोडे हत्तींचा व्यापार करणारा म्हणजे आत्ताच्या काळामध्ये गाड्यांचा व्यापार करणार, वाहन आहेत ती शेवटी आत्ताच्या काळातली वाहन. असे कितीतरी योग आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये, जातक पारिजात मध्ये वगैरे दिलेले की कर्केचा राहू लग्नी असेल तर तो राजयोगकारक होतो. आणि अशा म्हणजे अशा जातकाच्या दारासमोर हत्तीच्या गंडस्थळात पडलेल्या त्याच्या पाण्याने माती ओली झालेली राहते कधी पण. आता आपल्या घरासमोर कुठे हत्ती जुळणार आहे असा योग असला तरी, पण असं समजा की मर्सिडीज, BMW, मोठमोठ्या ज्या श्रीमंत गाड्या आहेत अशा गाड्या त्याच्या घरासमोर राहतील उभ्या, आणि ज्याच्या ऑइलनी त्याची जमीन ओली राहील काय. असं थोडंसं डिकोडिंग त्यावेळच्या नियमांचं आत्ताच आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्यानंतर कारकांशात केतू हा बुध आणि शनीने जर युक्त असेल तर संतती संबंधित काहीतरी समस्या असू शकते, किंवा नपुंसकत्व असू शकतं. म्हणजे ही भाषा आता त्यांनी ग्रंथात वापरलेली भाषा ही नपुंसक अशी वापरलेली आहे किंवा षंढ अशी वापरलेली आहे, पण आताच्या काळामध्ये संतती समस्या ही स्पर्म काउंट कमी येणं किंवा त्या दृष्टीने असं पण धरायला हरकत नाही. कारकांशाच्या चतुर्थामध्ये चंद्र शुक्र जर असतील तर घर प्रशस्त घर असतं, कधी बंगला, वाडा किंवा प्रासाद असं वर्णन केलेलं आहे. पण आत्ताच्या काळाच्या दृष्टीने धरलं तर 3BHK 4BHK किंवा एक मोठं सेपरेट घर अजून आहेत. आता कुठे नाशिक बिशिकला लोक असंच वेगळ्या घरात राहतात, बिल्डिंग नाही आहेत अजून, तर तसं प्रशस्त घर असू शकतं चंद्र आणि शुक्र. कारण का चंद्र शुक्र घराचेच कारक आहेत, चतुर्थाचे कारक आहेत ते, आणि कारकांशाच्या कुंडलीत चतुर्थात जर चंद्र शुक्र आले तर ते अशा प्रकारे हे फळ देतात. राहू केतू जर असतील तर त्याच्या संबंधी यंत्र संबंधित काम, लोह यंत्र याच्याशी संबंधित कामं अशी असतात. त्याच्यानंतर एकंदर काय माहिती का की कारकांशाच्या केंद्र त्रिकोणामध्ये गुरुचंद्र हा शास्त्राभ्यास, ग्रंथकर्ता, तत्वज्ञानी असं कारकत्व देतो, किंवा जातकामध्ये तसे कोण देतो. कारकांशाच्या केंद्र त्रिकोणामध्ये मंगळ असेल तर न्याय दर्शन, न्याय म्हणजे कायदा असं नव्हे, न्याय दर्शन जे आहे म्हणजे वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शन, तत्वज्ञानाचा अभ्यास, तर तो तत्वज्ञानाचा अभ्यास करणारा होतो असं फळ दिलेलं आहे. किंवा मंगळाची बाकीची जी कारकत्व आहेत, अग्निसंबंधी, शस्त्र संबंधी, अस्त्र संबंधी, ही सुद्धा त्याच्यामध्ये येतात. मंगळ हा रसायनांचा कारक आहे, त्याच्यामुळे रसायनांशी संबंधित सुद्धा कार्य त्याचं असू शकतं. पुढे घेत राहा स्लाइड एक एक. आता काही दुसरी पण फळं दिलेली आहेत की कारकांशाच्या पंचम स्थानामध्ये मंगळ आला तर पिटिका रोग म्हणजे फोड येणं अंगावरती. तशी एक पत्रिका दाखवणार आहे मी नंतर तुम्हाला, की ते एवढं विकोपाला गेलं तर हे फोड प्रकरण, त्याला सेल्फ इम्युनेटेड डिसिजेस असं काहीतरी म्हणतात, की आपल्याच अंगामध्ये बॅक्टेरिया तयार होतात
आणि असं अंगावर पुरळ उठतं आणि ते त्या आता ज्या स्त्रीची पत्रिका तुम्हाला देतात ते फोड एवढे मोठे झाले की ₹2 कॉईन एवढे मोठमोठे फोड की हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर तिला सलाईन लावायला जागा मिळेना पूर्ण अंगावरती. शेवटी इथे लावलं होतं सलाईन, या ठिकाणी 1-2-3 इंच जागा बाकी होती, बाकी पूर्ण अंगावर बोटांच्या मध्ये वगैरे इथपासून असे सगळे फोड होते. फक्त तळ हातावर नव्हते आले आणि तळपायावर, बाकी पूर्ण अंगावर असे फोड आले. त्यातनं वाचली ती, तो भाग वेगळा. पण तिच्या कुंडलीमध्ये हा योग आहे की मंगळ चंद्र तिचा याच्यात आहे आणि कारक अंशात राहू सुद्धा आहे. तर हे सगळं काही काही वेळा या गोष्टी म्हणजे बाकीची कुंडली बघितली तर असं काही आपल्याला संशय येणार नाही की बाबा असलं काहीतरी होईल म्हणून. पण असे काही हे जे नियम आहेत ना ते लागतात बऱ्याच वेळा. कारण तशा 3 कुंडल्या आम्ही बघितल्या, तर 3 पैकी 2 मध्ये हा योग मिळाला मला, एकात नाही मिळाला. आता कारक अंशात जर गुलिक तुम्हाला माहिती असेल कदाचित, उपग्रह, प्रत्येक ग्रहाचे उपग्रह असतात. त्याच्यामध्ये शनीचा जो उपग्रह आहे त्याला गुलिक असं म्हटलेलं आहे. तर हा गुलिक फलादेश करत असताना खूप महत्वाचा ठरतो. आपल्या इथे कोणी त्याचा खास उपयोग नाही करत, पण त्याचा ठायी ठायी प्रत्यय येतो आपल्याला जर तुम्ही करायला लागलात तर. आणि आता काय तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही, एवढं सगळं सॉफ्टवेअर मध्ये येतात गुलिक. कोणी त्याला मांदी म्हणतं, कोणी गुलिक म्हणतं. तर असा कारक अंशात जर असा गुलिक हा चंद्राने युक्त किंवा दृष्ट असेल तर चोरांकडनं धननाश होतो, म्हणजे चोरी होऊन धन निघून जातं, किंवा स्वतः जातक तरी चोर असतो. तर तशाही 2 कुंडल्या तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर शुक्र आणि मंगळ हे 2 ग्रह कारक अंशाच्या द्वितीयात किंवा कारक अंशामध्ये शुक्र मंगळाच्या राशी किंवा वर्ग आले. आता हे राशी किंवा वर्ग मी का म्हणतोय, कारण नवांशात जर कधी कधी नवांशात या गोष्टी दिसतात, म्हणून वर्ग कुंडलीमध्ये ही कारक अंश जिथं असेल त्या ती शुक्र किंवा मंगळाची रास असेल आणि त्याच्या द्वितीय स्थानामध्ये शुक्र किंवा मंगळाची रास असेल तर जातक हा परदारी असतो. म्हणजे बाहेर EMA आपण म्हणतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, त्याच्यात गुंतलेला राहतो. आणि जर या 2 स्थानी म्हणजे द्वितीय स्थानी आणि लग्नस्थानी जर शुक्र मंगळाची दृष्टी आली तर मरण तो परदारी म्हणजे बाहेरच्या परस्त्रीवरतीच कायम हे करत असतो. आणि त्याच्यावर जर राहूचा योग झाला त्यांच्याशी तर सगळा पैसा अडका सगळा गमावतो या गोष्टीमध्ये, असा योग आहे. एक कुंडली तशी पण दाखवणार आहे. कारक अंशाच्या तृतीय आणि षष्ठ स्थानी जर शुभ ग्रह आले नैसर्गिक तर माणूस आळशी असतो. कारक अंशाच्या षष्ठ स्थानामध्ये जर पापग्रह आले तर तो कर्षक असतो. कर्षक म्हणजे शेतकरी. तर शेतकरी म्हणा किंवा कष्ट मेहनतीची कामं करणारा असा असतो. पण त्याच्यानंतर कारक अंशाच्या तृतीय स्थानी जर शुभग्रह आले तर माणूस थोडासा भित्रा, मागे राहणारा, म्हणजे साहस पराक्रम कमी असा असतो. आणि पापग्रह असेल तर तो साहसी पराक्रमी असतो. म्हणजे कारक अंशामधनं सुद्धा तीच फळं बघायला पाहिजे जे आपण ह्याच्यामध्ये बघतो. आता कारक अंशाच्या लग्नी म्हणजे कारक अंश जिथं असेल तिथे शुभग्रह असणं आणि लग्नस्थानात सुद्धा शुभग्रह जर असेल म्हणजे नैसर्गिक शुभग्रह असेल तर तो राजयोग करतो, राजासारखा होतो असा माणूस. अधिकार, धन, समृद्धी सगळ्या गोष्टी त्याला मिळत असतात. एकंदर हे आत्माकारक ग्रह हा खूप जास्त महत्वाचा ठरतो या पद्धतीमध्ये. आता या आत्माकारक ग्रहाशी इतर कारक ग्रहांशी जसे संबंध असतील त्याप्रमाणे त्या नातेवाईकांशी किंवा त्याच्याशी संबंध राहतील, की जसं आत्माकारक आणि पुत्रकारक. आता आत्माकारक पुत्रकारक यांच्यात जर अन्योन्य योग झाला किंवा ते नवपंचम युगात असतील तर तो एक राजयोग पकडलेला आहे. मुलं आज्ञाधारक असतील, मुलांची साथ मिळेल, तुमच्या अनुयायांची साथ मिळेल, तुमच्या हाताखालची माणसं खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला साथ देतील वगैरे असे ते योग सांगितलेले आहेत. पण षडाष्टक योग किंवा हे चांगले नाही.
अमात्यकारक ग्रह हा जर आत्माकारक ग्रह म्हणजे कुंडलीमध्ये अमात्यकारक ग्रह हा जर आत्माकारक ग्रहाच्या केंद्रात असेल तर अत्यंत शुभ फळं मिळतात. कारण दोघं एकमेकाला कारक होतात. नियम जुनाच आहे आपला, पण आत्माकारकाच्या बाबतीमध्ये सुद्धा तो लागू होतो की अमात्यकारक, कारण अमात्यकारक हा अंमलबजावणी करणारा आणि हा राजा, त्याच्यामुळे दोघं एकमेकाच्या केंद्रात असतील तर ते कारक होतात एकमेकाला आणि एक चांगल्या प्रकारे तुमचं काम वगैरे हे सुरळीत जातं. जास्त करून हा आत्माकारक ग्रह जो आहे किंवा ही जी पद्धत आहे ही तुमच्या मनातल्या इच्छा, तुम्हाला समोर निसर्गाने काय वाढून दिले तो रस्ता वेगळा असेल, पण तुमच्या मनात सुद्धा एक काहीतरी इच्छा असतात, त्या इच्छांचा पोत किंवा त्याचं एक स्वरूप हा आत्माकारक दाखवत असतो. कारण रवी हा सगळ्यांसाठी एकच आहे आत्माकारक, पण इथे मात्र प्रत्येकाचा वेगवेगळा असल्यामुळे प्रत्येकाच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा या वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने होत राहणार आहेत. जसं आता तुम्हाला सगळ्यांना ज्योतिष शिकावं असं, त्याच्यामध्ये पुढे जावं असं वाटतंय, म्हणजे कुठेतरी काहीतरी असा पण प्रकारे साम्य असू शकेल आपल्या सगळ्यांमध्ये. आता हे सगळे संशोधनाचे विषय आहेत, फक्त मी एक काडी लावून ठेवले, बाकी तुम्ही करा नंतर की बाबा ज्योतिषांच्या कुंडल्या गोळ्या केल्या 20 गुप्त ज्योतिषांच्या, त्याच्यात आत्माकारक ग्रह, एक ज्योतिषांबद्दल पण एक पटकन पटणारा नियम सांगतो. म्हणजे मॅडम बोलल्या की सूत्र सांगा, तर एक सूत्र समजा की जेवढे ज्योतिषी आहेत त्यातले 80% ज्योतिषी जे आहेत त्यांचं लग्न चंद्र आणि रवी हे 3 गोष्टी मेष, वृषभ, कर्क आणि सिंहमध्ये असतात. 20% नसतात. आता सुद्धा तुम्ही एवढे सगळे जमलेले आहेत ना, तर इथे सुद्धा तुमच्या नक्की 80% लोकांचा हा नियम बसेल. मी एवढ्या यांनी का सांगतो की गेल्या 29 वर्षांपासून मी ज्या ज्या संस्थेत किंवा शिकवतो तिथल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये 80% हा नियम लागलेला आहे. लग्न, चंद्र आणि रवी या 3 गोष्टी मेष, वृषभ, कर्क, सिंह याच्यामध्ये आहेत का, एवढं बघा. मेष, वृषभ, कर्क, सिंह लक्षात ठेवायला सोपं आहे. रविचंद्राच्या स्वराशी आणि उच्च राशी या 4 राशींमध्ये रविचंद्र आणि लग्न येत आहे का? 80% हा नियम तुम्हाला, पण याचा अर्थ ज्याचा येत नाही तो ज्योतिष होणार नाही असं पण नाही. ज्योतिषाचे अनेक नियम आहेत, पण हा एक कॉमन नियम आहे की जिथं तिथं लागतो. म्हणून मी जिथं जिथं देतो व्याख्यान द्यायला तिथं हा एक प्रश्न सोडून येतो की बाबा तुम्ही नंतर मला सांगितलं तरी चालेल की याचं आमचं आहे, बरोबर आहे का, म्हणजे हा नियम एक आपल्याला येत जातो पुढे. आणि आता सगळ्यात शेवटी इष्टदेवता ठरवणं. इष्टदेवता ठरवणं म्हणजे म्हणजे कोणाची उपासना प्रत्येकाने केली पाहिजे. प्रत्येकाचं आराध्य दैवत असतं, एक कुलदैवत असतं, किंवा अशा जरी असलं तरी कुंडलीनुसार आपण कुठल्या दैवताची उपासना करायला पाहिजे, त्याच्यासाठी इष्टदेवता कशी ठरवायची ते पण सांगितलेलं आहे. की नवांश कुंडलीमध्ये आत्माकारक ग्रह जिथे असतो त्याच्या व्ययस्थानी जो ग्रह असेल तो ग्रह, त्या ग्रहाची देवता, अधिदेवता ही इष्टदेवता असते. नियम सोपा आहे की नवांश कुंडलीमध्ये आत्माकारक ग्रहाच्या व्ययस्थान मोक्षाचं दाखवलेलं आहे. तर ही इष्टदेवता म्हणजे माझं प्रमोशन व्हावं, मला बंगला घ्यायचा आहे, तो लवकर, हे काय होणार नाही तुमचं. तुम्ही मोक्ष प्राप्तीसाठी किंवा एक तुमच्या आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने ही उपासना सांगितलेली आहे. म्हणून ती व्ययस्थानाशी संबंधित आहे. व्ययस्थाने मोक्षाशी संबंधित आहे. 4, 8, 12 जो मोक्ष त्रिकोण आहे त्याच्याशी. म्हणून आत्माकारक ग्रहाच्या व्ययस्थानी जो ग्रह येईल त्या ग्रहाची अधिदेवता जी आहे ही तुमची हे ठरेल, इष्टदेवता ठरेल. आता समजा तिथे 2 ग्रह आले तर काय करायचं, तर त्यातला बलवान जो आहे त्याला घ्यायचं. ग्रहच नसेल तर राशी तर असते, तर त्या राशीचा स्वामी त्याची हे धरायची, त्याला इष्टदेवता म्हणतात. आता प्रत्येक ग्रहाच्या इष्टदेवता बघा, रवीची अग्नी आहे किंवा म्हणजे रवीची म्हणजे सूर्याची उपासना, आणि त्याची प्रत्याधी देवता शिव आहे किंवा शिवाची उपासना किंवा सूर्याची उपासना. चंद्र असेल तर वरुण, जल आहे, जलाची उपासना, किंवा मग गौरी प्रत्याधी देवता त्याची.
चंद्रासाठी गौरी ही देवता आहे. मंगळासाठी खरं स्कंद असं सांगितलेलं आहे, कार्तिकेय, पण ती सगळ्यांना जमते असं नाहीये, म्हणून त्याच्याऐवजी गणेश उपासना केली जाते. बुध त्याची देवता विष्णू आहे, म्हणून विष्णूची उपासना बुधासाठी. गुरुसाठी बृहस्पती, गुरुसाठी बृहस्पती किंवा इंद्र असं त्याचं प्रत्यादी देवता सांगितलेली आहे. पण इंद्राची कशी काय उपासना तुम्ही करणार? त्याच्याऐवजी गुरुची उपासना, दत्त गुरु जे आहेत त्यांची उपासना ही जास्त कामाला येईल. तुमच्या शुक्र जे आहे त्याची देवता शची सांगितलेली आहे, तर शचीच्या ऐवजी देवीची, कुठल्याही देवीची उपासना तुम्हाला केलेली चालेल. शनीची अधिदेवता ब्रह्मा आहे. आता ब्रह्माची जर कोणी उपासना आपल्याकडे करत नाही ना, त्याचं देऊळ पण आहे, तर ब्रह्मासाठी एकतर शिव उपासना करायची किंवा मग प्रजापती आणि यम ही त्याची प्रत्यादी देवता सांगितली, तिची सुद्धा आपण उपासना कशी करणार. म्हणून जी मुख्य देवता आहेत ब्रह्मा विष्णू महेश, त्याच्यापैकी ब्रह्माच्या ऐवजी शिव उपासना सांगितलेली आहे. राहूसाठी एकतर शिव उपासना किंवा दुर्गा देवीची उपासना, आणि केतूसाठी गणेश उपासना किंवा त्याची प्रत्यादी देवता ब्रह्मा सांगितलेली आहे. याप्रमाणे असते. आता आपल्या रोजच्या भौतिक आयुष्यात भौतिक गरजांच्या दृष्टीने आपल्याला कुठली उपासना करायची ती त्याचंही मार्गदर्शन पारदर्शक केलेलं आहे. पालन देवता म्हणतात त्याला, पालन देवता, सांभाळ करणारी तुमचा. तर ती कशी शोधायची? तर ह्याच स्टाईलने शोधायची, याच पद्धतीने शोधायची आहे. फक्त आत्माकारकाच्या ऐवजी तिथे अमात्यकारक ग्रहाच्या 6ठ स्थान बघायचं. अमात्यकारक ग्रहाचं नवांश कुंडलीमध्ये अमात्यकारक ग्रहाच्या 6ठात येणारा ग्रह किंवा राशी स्वामी, त्याची उपासना ही पालन देवता, म्हणजे आपल्या रोजच्या गरजांसाठी जी काय उपासना आपल्याला करायची आहे. ठीक आहे. नाही, इष्टदेवता पालन देवता ही नवांश कुंडलीमध्ये. आता आपण कुंडल्या घेऊया. हा, मगाशी तो हे झालं ना, हा हे शेवटची. बरोबर आहे का स्लाइड? आता ही जी पहिली स्लाइड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की सूर्य म्हणजे रवी हा एक असं लिहिलेलं आहे बघा. एक म्हणजे आत्माकारक. रवी आत्माकारक आहे. 26°41 कलांवरती आहे, म्हणजे शेवटचा नवांश, धनु नवांश येईल तिथे. हा, धनुराशी, सिंह राशीतला धनु नवांश. मग हा धनु नवांश तुम्ही लग्न कुंडलीत बघा, चतुर्थात आहे. कन्या लग्न आहे म्हणजे चतुर्थात आहे. हा हा, तर काय ते, हा ही जन्म कुंडली आहे, ही नवांश नाही आहे. जिथे नवांशात पटत नाही पण ह्याच्यात पटत त्यात आणलेत फक्त. जिथे नवांश पाहिजे तिथे नवांश सुद्धा येईल. आता इथे बघा कुंडली कन्या लग्नाची कुंडली आहे मुख्य, आणि रवी हा ग्रह आत्माकारक तो व्यय स्थानात गेलाय, म्हणजे आत्माकारक आणि रवी हा एकच आहे. धनु नवांशात तो पडलाय, म्हणून कारकांश कुंडली धनु लग्नाची होईल. इथे चतुर्थात धनुरात आलेली आहे. आता मगाशी एक फळ आपण बघितलं की कारकांशात मंगळ आला तर दर्शनशास्त्राचा अभ्यास करतो. तर हा माणूस संस्कृत पंडित आहे. खूप प्रकारच्या दर्शनांचा याने अभ्यास केलेला आहे. वैशेषिक, सांख्य, न्याय वगैरे अनेक वेगवेगळ्या सगळ्या दर्शनांचा जवळजवळ याने अभ्यास केलेला आहे. गाणपत्य व याचा तो अनुयायी आहे. हा, खूप जबरदस्त गणपती उपासना तो प्रोफेसर आहे स्वतः, आणि संस्कृतमध्ये. आणि गणपतीची उपासना ही म्हणजे त्यांनी स्पेशल खूप त्यांनी अभ्यास केलाय गणपतीवरती वगैरे, आणि प्रोफेसर आहे. आलं लक्षात? तर हा कुंड सरांची. हो, आता तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं. मी ऍक्च्युअली नावं सांगत नाही, कारण कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल माहित नाही. मला त्यांनी दिली पत्रिका, पण असो तसे ते काय बोलणार नाही, तो प्रश्न नाही, पण तरी सुद्धा. आता इथे सगळी कारकत्व त्यांची दिसतात की नाही बघा. कारकांश कुंडलीप्रमाणे पण दिसतात, लग्न कुंडलीप्रमाणे पण दिसतात. की लग्नामध्ये चंद्र गुरु आहे,
आणि बुध पण आहे. आता बुध आणि गुरु हे दोघेही अध्ययन, अध्यापन आणि या सगळ्या गोष्टी दाखवतात. मंगळ दर्शनांचा अभ्यास दाखवतो. कारकवंश कुंडलीच्या दशमात हे सगळे ग्रहयोग झालेले आहेत. परत कारकवंश कुंडलीच्या भाग्यस्थानामध्ये आत्माकारक ग्रह रवी पण आलेला आहे. हा, तो स्वराशीचा आणि मित्र नववशात म्हणजे खूप बलवान झालाय. आलं लक्षात. तर त्याच्यानंतर दुसरी स्लाइड. आता या दोन वेगळ्या कुंडल्या आहेत. मगाशी मी तुम्हाला राहूचं फळ सांगायला विसरलो की आत्माकारक ग्रह राहू असताना काय होतं म्हणून. कारण राहू एक तर तो आध्यात्मिक त्याची उन्नती एवढी करतो जातकाची की तो खूप वर्षाथराला जातो जर राहू आत्माकारक असेल तर. नाही तर मग तो चोर होतो. एक तर चोर होतो किंवा किंवा नाही, फल सगळ्या बाजूने सांगितलेले आहेत बघा की एकदा तो चोर तरी होईल किंवा बुद्धिमान असेल, बाकी काही असेल तर रूढी परंपरा वगैरे काही मानणार नाही. धर्म बिर्म काही म्हणजे तो मानणारच नाही. तो वेगळ्याच रस्त्याने जाईल. स्वतःची एक वेगळी हे तयार करेल की मला नाही, मला हे पसंत नाही, किंवा तो रूढीच्या विरुद्ध वागेल. सगळ्या किती लोकांच्या विरोधात जाऊन तो आपलं ते खरं करेल. आता या दोन पत्रिका अशा आहेत की ही जी पहिली पत्रिका आहे यांचा एक पंथ, एक संप्रदाय तयार झाला. ही रामकृष्ण परमहंसांची पत्रिका आहे पहिली जी आहे. तर त्याच्यात सुद्धा बघा राहू हा 2 अंशावर आहे. 2 अंश 4 कला. 30 मायनस 2 अंश 4 कला केल्यानंतर 27 अंश आणि 56 कला असं राहूचे अंश येते. ते सगळ्यात जास्त आहे. म्हणजे इथे राहू हा आत्माकारक ग्रह झालाय. आता हे रामकृष्ण परमहंस तर मी बाकी काय वर्णन करायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे की आध्यात्मिक याच्यामध्ये ते किती पुढे गेले. आणि जी दुसरी पत्रिका आहे ते एक खूप थोर शास्त्रज्ञ संशोधक वगैरे होऊन गेले, हो म्हणजे आहेत, पण त्यांनी कधीही धर्म किंवा देवाचं अस्तित्व काही मानलं नाही. ते त्याच्यापासून सगळे वेगळे राहिले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही देवदेव काही नसतं, माणसाचं आपल्या कर्तृत्वानेच पुरतो. खूप थोर शास्त्रज्ञ आहेत. आणि याच्यामध्ये की त्यांचाही राहू आत्माकारक आहे. मी आता जे सांगितलं की एक तर रूढीच्या पुढे जातो किंवा रूढी वगैरेच्या सोडून तो पुढे जातो, तशा प्रकारची ही कुंडली आहे. त्याच्यात सुद्धा राहू हा आत्माकारक ग्रह केंद्रात आलेला आहे. पुढची स्लाइड. आता ही मुख्यमंत्री शिंदे होते, आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांची अंदाजाने बनवलेली कुंडली आहे. आणि त्याची वेळ काही माहित नाही. त्यांच्या जन्म तारखेवरून आणि एकंदर त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी त्याच्यावरनं केलेली आहे. पण अशा वेळी आपल्याला या कारक म्हणजे ही जी पद्धत आहे चरकारक, त्याचा खूप उपयोग होतो. एक साधारण कुंडली बघितल्यानंतर एवढ्या मोठ्या पदाला जाईल माणूस असं काही आपल्याला वाटत नाही. पण आता याच्यामध्ये तुम्ही आत्माकारक ग्रह कोण आहे? आत्माकारक ग्रह मंगळ आहे. हा मंगळ मकरेचा उच्च राशीत आलेला आहे. आलं लक्षात. आणि कुठल्या नवांशात आला असेल बघा, 28 मकर म्हणजे कन्या नवांशाचा शेवटचा नवांश. मकरेचा शेवटचा नवांश कन्या आहे. तो इथे तृतीयात येणार आहे. म्हणजे याची कारकवंश कुंडली कन्या लग्नाची होणार आहे. आता या कन्या लग्नाच्या पंचमात ह्या मंगळ बुध रवी आला, हे अधिकार देणारे ग्रह आहेत. आणि मगाशी मी एक तो नियम सांगितला की कारकवंशाच्या केंद्रात जर बलवान शुक्र आला तर तो राजसेवा, राजकार्य किंवा राजकारणात असतो. त्याप्रमाणे आता हे राजकारणात त्यांच्या पत्रिकेच्या दर्जाच्या हिशोबाने तिथपर्यंत गेलेले आहे. आलं लक्षात. म्हणजे त्यांची पत्रिका इथे दाखवायची गायडिंग करतो. म्हणजे ते माझे शेजारी आहेत, माझ्याच एरियात, आमच्याच एरियात राहतात. ते तसं काय ते बोलणार नाहीत मला कधी कोणाला काय समजलं तरी. बर, पुढची घ्या. ह्या झाल्या काही प्रसिद्ध व्यक्तींच्या वगैरे कुंडल्या. तर सर्वसामान्य याच्यामध्ये आता ही जी कुंडली आहे, धनु लग्न, लग्नात राहू शुक्र आहे.
आणि पंचम स्थानामध्ये चंद्र मंगळ आहे. तर आता इथे म्हणजे पंचमेश पंचमात आहे वगैरे, चांगले योग पण आहेत त्याच्यामध्ये. शुक्र आहे लग्नामध्ये, गुरुची दृष्टी, लग्नेशाची लग्नावर दृष्टी आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता इथे बघा, आत्माकारक ग्रह कोण होतोय? शुक्र हा ग्रह आत्माकारक होतोय. शुक्र हा ग्रह 29 अंश धनुमध्ये आहे. म्हणजे धनुरास हेच, म्हणजे ही जी लग्न कुंडली आहे तीच कारकवंश कुंडली सुद्धा झाली. आता इथे लग्नात धनुरास आहे, गुरुची रास आहे. तर गुरुची रास आली की साधारण अध्ययन अध्यापन या क्षेत्रात काहीतरी होतं. त्याप्रमाणे ही शिक्षिका होती, स्त्री. गुरुची दृष्टी पण आलेली आहे, गुरु केंद्रात सुद्धा आलेला आहे. त्या सगळ्या गोष्टी लागतात आपल्याला नेहमीच्या याच्याप्रमाणे. पण आता इथे कारकवंश कुंडली म्हणजेच लग्न कुंडली आहे, आणि तिथे राहू आलेला आहे. त्याच्यातला राहू आलेला आहे, आणि त्या राहूची दृष्टी पंचमातल्या मंगळ आणि चंद्रावरती पडलेली आहे. मग अशा आपण एक तो नियम वाटला की कारकवंशाच्या पंचमामध्ये मंगळ हा पिटिका रोग देतो. पिटिका म्हणजे फोडांचा वगैरे, ते मी असे मगाशी जे वर्णन केलं त्याप्रमाणे या स्त्रीला 2016च्या आसपास, म्हणजे डॉक्टरने सांगितलं की नातेवाईकांना बोलवून घ्या, ही काय जगत नाही म्हणून. कारण एवढे ते फोड कंट्रोलमध्ये येण्यामुळे इन्फेक्शन वगैरे होत राहणार आणि ते काही टिकणार नाही वगैरे. ठीक आहे, तिथं दैव बलवत्तर असेल ती टिकली त्याच्यामध्ये सुद्धा, पण फार भयानक त्रास झाला. जवळजवळ 1.5 महिना हॉस्पिटलाइज होती आयसीयू मध्ये. खरं तिला आयसीयू मध्ये पण त्यांनी ठेवलं नाही, म्हणजे आयसीयू मध्ये इन्फेक्शन आणखी बाकीच्या पेशंटना येऊन म्हणून त्यांनी एका सेपरेट एसी रूम मध्ये तिला आयसीयू सारखं वातावरण तयार करून ठेवलं होतं. या पुढची घ्या. तर मग अशी मी जे सांगितलं की कारकवंशामध्ये गोलिक हा जर चंद्राने युक्त किंवा दृष्ट असेल तर धन चोरीला जातं चोरांकडनं. तर या कुंडलीमध्ये ही वृषभ लग्नाची कुंडली आहे. त्याचा बघा आत्माकारक ग्रह चंद्र आहे. आणि आता ही नवांश कुंडली जी आहे, अरे वा, थोडं हे होणार नाही, कमी होईल, कारण नवांश कुंडलीच बघायची आहे. हा, अशी पण चालेल. आता इथे बघा की नवांश कुंडलीमध्ये भाग्यस्थानामध्ये वृषभेचा चंद्र आहे, तोच आत्माकारक ग्रह आहे. आणि त्याच्या खाली जी के अशी 2 अक्षरं तुम्हाला दिसतील, ती गुलिक आहे. जी के म्हणजे गुलिक. तर इथे म्हणजे कारकांशामध्ये, स्वांशामध्ये चंद्र आणि गुलिक एकत्र आहेत. तर या गृहस्थाचं 35 तोळे सोनं घर फोडून चोरी झालं. सगळ्या आयुष्याची कमाई गेली त्याच्या वयाच्या साधारण 40व्या वर्षी. आणि त्याचा पत्ता लागला नाही शेवटपर्यंत. गेलं ते गेलंच. त्या पुढचे घ्या. ही तीच आली परत. त्याच्या पुढची घ्या. हा, आता इथे पण बघा की याच्या नवांश कुंडलीमध्ये आता आत्माकारक ग्रह कोण आहे? मंगळ आहे. आत्माकारक ग्रह मंगळ हा परत वृषभ नवांशात आलाय. तर इथे तिच्या नवांश कुंडलीमध्ये, खालची जी आहे ती नवांश कुंडली आहे. वृषभ मध्ये मंगळ म्हणजे आत्माकारक ग्रह पण तिथे आलाय, आणि त्याच्याबरोबर गुलिक आलाय. तर हा बेकायदेशीर कामं करणारा माणूस आहे. आणि अगदी चोर म्हटलं तरी हरकत नाही, की त्या चोऱ्या करताना मी बघितलेले लोकांचं पैसे वगैरे अगदी याच्यामध्ये. तर इथे तो नियम दिसतो. आणि आता शेवटची कुंडली. तर ही पहा, कन्या लग्नाची कुंडली आहे. या कन्या लग्नाच्या कुंडलीमध्ये आत्माकारक ग्रह शुक्र आहे, आणि तो कन्या राशीमध्ये 29 अंशावर आहे. म्हणजे कन्या नवांशाची, म्हणजे ही मुख्य कुंडलीच त्याची कारकांश कुंडली होती. कन्या लग्नाची जी कुंडली आहे तीच कारकांश कुंडली झाली. त्याच्यामध्ये शुक्र मंगळ आलेले आहेत. आणि कारकांश कुंडलीच्या द्वितीय स्थानामध्ये तुळ रास गेलेली आहे. तिथे नीचेचा रवी आहे. आता या व्यक्तीचं लग्न झालं 2017 साली. त्याच्यानंतर
एक मुलगी झाली, ती लगेच जन्मताच गेली आणि त्याच्यानंतर परत दुसरा मुलगा झाला आणि हा व्यक्ती 2021 साली परदेशात गेला. त्याच्यानंतर परत आलाच नाही इकडे. बायको आणि मुलगा इथेच राहतात. बायकोमध्ये फोन बिन केला तर काय फारसा रिस्पॉन्स देत नाही आणि तिथे कुठल्या तरी एका बाईच्या बरोबर राहतो. की मगाशी हा जो मी तुम्हाला सांगितलं ना की एक नियम तो इथे बरोबर बसतो. ठीक आहे. आपण काही उदाहरणं पण बघितली थोडक्या वेळात. तुम्हाला तर कितीपत समजलंय तर मला माहित नाही, पण आता मानून घ्या.